नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। कल्याण डोंबिवली महानगर पालिका की सार्वत्रिक चुनाव 2025-26 के तहत डोंबिवली पश्चिम क्षेत्र में नामांकन प्रक्रिया जोरों पर है। शिवसेना भाजपा युति के अंतर्गत पैनल क्रमांक 22 से विकास महात्रे और कविता विकास महात्रे ने शिवसेना शिंदे गुट की ओर से अपना नामांकन पत्र दाखिल किया। वहीं इसी युति से भारतीय जनता पार्टी की ओर से प्रकाश भोईर और अश्वनी अमोल महात्रे ने संयुक्त रूप से अपना नामांकन पत्र भरा। नामांकन दाखिल होने के बाद डोंबिवली पश्चिम में चुनावी सरगर्मी बढ़ गई है और आने वाले दिनों में प्रचार अभियान तेज होने की संभावना जताई जा रही है। अर्ज भरताना आम्हाला खुशी झाली की शिवसेना बीजेपी हा युती झाले आणि 22 नंबर हा पॅनल नंबर आज सर्व एकत्र येऊन आम्ही आज एबी फॉर्म घेऊन फॉर्म भरत आहे आणि त्या खुशीने सर्व आमच्या 22 नंबरच्या नागरिकांना उत्सुकता होती की एकत्र येऊन युती देखील झाली आणि या माध्यमातून आम्ही आज फॉर्म भरण्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत आणि असाच आवाहन करतो की आम्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जास्तीत जास्त नागरिकांनी 15 जानेवारीला उतरून वोटिंग करावी आणि भरघोस मतांनी शिवसेना आणि बीजेपी मत करावा आणि एवढंच मी यांना विनंती करतो नागरिकांना। प्रतीक्षा म्हणजे 5 वर्षाची एक्स्ट्रा प्रतीक्षा झाली, परंतु खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये प्रशासन आणि नागरिकांमधला जो दुवा असतो तो लोकप्रतिनिधी असतो। आम्ही गेली 5 वर्षे पूर्ण महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी असल्यामुळे नागरिकांच्या छोट्या छोट्या प्राथमिक गरजांसाठी प्रशासनाला गाठणं खूप कठीण होतं आणि या गोष्टींचं कधीतरी कुठेतरी सर्वसाधारण नागरिकांना त्रास होत होता आणि जुने लोकप्रतिनिधी जे कार्यकर्ते होते सगळ्यांना त्रास होत होता। आता कुठेतरी लोकप्रतिनिधी निवडून येतील आणि लोकांना हक्काने त्यांच्याकडे जायला संधी मिळेल। मतदानासमोर जाताना खऱ्या अर्थाने नगरसेवकांचं काम असतं वॉटर मीटर गटर, परंतु नगरसेवक जेव्हा जातो लोकप्रतिनिधी जेव्हा महानगरपालिकेत जातो त्यांनी भरलेल्या टॅक्सचा त्या कसा विनियोग होतो त्या पद्धतीने होतो आणि जास्तीत जास्त राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून निधी आणण्यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे आणि त्या माध्यमातून जो काम होतो म्हणजे शहरीकरणाला पाणी हा काही ठिकाणी जटिल प्रश्न आहे त्या तो मोठ्या प्रमाणावर सोडवणं गरजेचं आहे। आरोग्याची सेवा सोडवणं गरजेचं आहे आणि लोकांना बाग बगीचे खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय स्वतंत्र यांच्या नेतृत्वाने आम्हाला शिवसेनेमधून तिकीट मिळाली आहे आणि तशी युती झालेली आहे। या नेतृत्वाने आमचे नागरिक पण खूप खुश आहेत आणि युती आम्ही दोन्ही पॅनल 22 क्रमांकावर विजय करून दाखवू। असे कुठले प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर जनतेचा मेन कामच आपले गटार आहे रस्ते सर्व सुरळीत लावायला पाहिजे। महासभेमध्ये तुम्ही पहिला प्रश्न कुठला? पहिला प्रश्न तर पाण्याचा, सर्व लेडीजचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे खूप, ते मेन सोडवणार आम्ही। धन्यवाद। पहिले तर मी खूप खुश आहे, आम्हाला आमच्या बाबाचं स्वप्न पूर्ण करता येईल त्याच्यासाठी बस। बाकी सगळ्यांचा मला आशीर्वाद काय नाही, त्यांच्या ज्या समस्या आहेत ते आम्ही आता फिरलो ते समजले आम्हाला। आता बघू नेमक्या कुठल्या समस्या? जसं पाणी रस्ता ते सगळे त्याच गरजा आहेत, तर बघू। काय वाटतं तुम्हाला विजयाविषयी? विजय हा नक्कीच आहे, विजय हा रविदादाचा आहे, विजय हा भारतीय जनता पक्ष महायुतीचा आहे। महिलांसाठीच मी हे करेन। नेमका कुठला प्रश्न? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, महिलांच्या आरोग्याचा, त्यांचा विकास कसा होईल जास्त महिलांचा त्याचा विचार नक्कीच करेन। सक्षम कशा होतील। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। जाहिर है डोंबिवली पश्चिम में चुनावी रंगत बढ़ गई है। आने वाले दिनों में प्रचार और मुकाबला और तेज होगा। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।